नमस्कार. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त या महामानवास मी अतिशय मनापासून आणि विनम्रतेनं नमस्कार करतो, विनम्र अभिवादन करतो. मी सुधीर गाडे, पुण्याला आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक्स हा विषय शिकवतो. आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदेड यांच्या फेसबुक पेजवरून आपल्या सर्वांशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होतो आहे. बाबासाहेबांचं वर्णन आपण कोणत्या शब्दामध्ये करावं हा प्रश्न नेहमी पडत असतो. एखाद्याला असं म्हटलं की समुद्रामध्ये किती पाणी आहे हे लिटरमध्ये मोजून दाखवा, तर शक्य नाही. एखाद्याला असं म्हटलं की भर दुपारी 12 वाजता केवळ उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे बघून दाखवा, तर ते शक्य नाही. एखाद्याला म्हटलं की हातावरती जळणारा निखारा घेऊन दाखवा, तर ते देखील शक्य नाही. या गोष्टी जशा शक्य नाहीत तसं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र केवळ काही मर्यादित शब्दांमध्ये सांगणं अतिशय अवघड आहे. जुन्या ओळींमध्ये काही बदल करायचा झाला तर तो बदल करून असं म्हणता येईल की सरितपतीचे जल मोजवेना, माध्यान्नीचा भास्कर पाहवेना, मुठीत वैश्वा नरसाहवेना, तैसा बाबासाहेब वर्णवेना. परंतु या महापुरुषाकडं बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात. बाबासाहेब कोण होते? बाबासाहेब श्रेष्ठ असे समाजाचे संघटक होते, राजकीय नेते होते, कायद्याचे अभ्यासक होते, कायदे पंडित होते, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक होते. त्याचबरोबर ते धर्मशास्त्र, मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र अशा वेगवेगळ्या शास्त्राच्या शाखांचे अभ्यासक देखील होते. त्यामुळे त्यांचा कोणताही पैलू सांगायचा झाला तर वेळ पुरणार नाही. परंतु मला नेहमी जो भावतो पैलू तो बाबासाहेबांच्या राष्ट्रभक्तीचा. बाबासाहेबांचं वचन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फर्स्टली अँड लास्टली वी ऑल आर इंडियन. म्हणजे आपल्यामध्ये कितीही प्रकारचे वेगवेगळे मतमतांतर असू देत, वेगवेगळ्या प्रकारच्या भेदांच्या गोष्टी सापडू देत, परंतु आपण सर्वजण भारतीय आहोत हे मात्र विसरता कामा नये. बाबासाहेबांचे हे शब्द एका राष्ट्रीय नेत्याचे, राष्ट्रपुरुषाचे शब्द आहेत. त्यामुळे बाबासाहेबांच्या भूमिकेचा विचार करताना मला स्वतःला ते राष्ट्रपुरुष आहेत, थोर असे राष्ट्रभक्त आहेत हे नेहमी वाटत राहतं. आणि त्यामुळं त्यांच्या चरित्राचा विचार करताना त्यांच्या राष्ट्रभक्तीचा आणि आपल्या राष्ट्राला प्रेरक असणाऱ्या या व्यक्तिमत्वाचा विचार आपल्याला करायला पाहिजे. या फेसबुकच्या माध्यमातून मित्रमैत्रिणींनो मी आपल्या सर्वांना एक नम्र विनंती करतो की मुळात आपण बाबासाहेबांचं चरित्र वाचू घ्या. धनंजय कीरांनी लिहिलेलं चरित्र आपण जरूर वाचलं पाहिजे. त्याचबरोबर बाबासाहेबांनी जे स्वतः लेखन केलं, जी भाषणं दिली ती मोठ्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत, ती देखील आपण वाचली पाहिजेत. आजच्या विषयाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सुचवेन की बाबासाहेबांनी आपल्या देशाच्या घटना समितीमध्ये जे शेवटचं भाषण केलं ते भाषण आपण मुळातून वाचूयात आणि आपण समजून घेऊयात की राष्ट्रपुरुष असणारे बाबासाहेब सर्व भेद मागे सोडून देशाचा कसा विचार करतात. हे भाषण झालंय दिनांक 25 नोव्हेंबर 1949ला. बाबासाहेब या भाषणामध्ये असं म्हणतात की यापूर्वी आपल्या भेदांमुळे भारताचं स्वातंत्र्य गमावण्याची वेळ आपल्याला अनेक वेळा आलेली आहे. ही वेळ आपल्यावर येता कामा नये याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. मग आपल्या देशामध्ये माणसं जात पात, पंथ, भाषा, प्रांत, संप्रदाय या वेगवेगळ्या गोष्टींमुळे आपापसात भेद पाडत असतात. परंतु हे भेद मागे सोडून आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण एकाच राष्ट्राचे घटक आहोत, एकाच भारत मातेचे पुत्र आहोत. एका आईच्या पोटी जन्मलेली लेकरं जशी एकमेकांचे
बंधू असतात, बांधव असतात, तसंच या भारत मातेच्या या आपल्या मोठ्या काळ्या आईच्या पोटी जन्मलेले आपण सगळेजण एकमेकांचे बांधव आहोत. हा बंधुभाव आपण जपूयात आणि या बंधुभावाच्या सिद्धांताला बाबासाहेबांनी स्वतःच्या अभ्यासाच्या आधारे जोड दिली आहे. ती म्हणजे बाबासाहेबांनी शूद्र कोण होते या ग्रंथामध्ये आर्य आक्रमणाचा सिद्धांत खोटा आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळं आपल्या देशामध्ये असणारे आपण सगळेजण हे भारतीयच आहोत, आपण भूमिपुत्र आहोत, त्या नात्यानं आपण सगळेजण एकमेकांचे बांधव आहोत. ही बाबासाहेबांची भूमिका आपण सगळेजण समजावून घेऊया. याच भाषणामध्ये बाबासाहेबांनी पुढे उल्लेख काय केला? बाबासाहेबांनी अतिशय परिश्रमपूर्वक आपल्या भारताची राज्यघटना सिद्ध केली. मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या बरोबरचे अन्य जे सदस्य होते ते वेगवेगळ्या कारणांनी पाहिजे तितका सहभाग देऊ शकले नाहीत. त्यामुळं बाबासाहेबांनी घटनांचा मसुदा लिहायचं कार्य हे स्वतःच हे मोठ्या प्रयासानं पार पाडलं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं महाभारतातला भीम हा जसा त्याच्या ताकदीसाठी ओळखला जातो, भीमाची ताकद, तशीच या भीमरावाचं हे भीम कार्य आहे ते म्हणजे राज्यघटना निर्मितीचं आहे, आपण लक्षात घेऊया. बाबासाहेब आपल्या 25 नोव्हेंबरच्या भाषणामध्ये म्हणतात की ही आम्ही घटना जी तयार केलेली आहे ती उत्तम आहे असं मी म्हणणार नाही. त्याचबरोबर ही घटना कुचकामी आहे असं देखील मी म्हणणार नाही. ही घटना चांगली ठरायची असेल तर ही घटना राबवणारे लोक हे चांगले असले पाहिजेत. चांगल्या लोकांच्या हातामध्ये दिलेली घटना ही निःसंशयपणे चांगली ठरेल याचा मला विश्वास वाटतो. मित्रमैत्रिणींनो, आपण समजावून घेऊया की कुठलीही यंत्रणा ही तिच्यामध्ये काही ना काही त्रुटी, काही ना काही न्यून दाखवता येऊ शकतं, परंतु ती यंत्रणा राबवणाऱ्या लोकांच्या क्षमतेवरती, त्यांच्या भूमिकेच्या आधारावरती ती यंत्रणा किती चांगल्या पद्धतीनं समाजाला उपयोगी होते हे आपल्याला ठरवता येऊ शकतं. उदाहरणादाखल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की किरण बेदी ह्या भारतामधल्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्या जे वेळेला तिहार जेलच्या तुरुंगाधिकारी झाल्या त्यावेळेला त्यांनी जेल मॅन्युअल काही बदललं नाही, तिथले नियम काही बदलले नाही, परंतु त्यांनी आपल्या विचारांच्या आधारावरती असलेले नियम वापरूनच या कैद्यांच्या जीवनामध्ये एक माणुसकीचा सुंदर प्रकाश पसरावा याच्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. त्यामुळे जेल मॅन्युअल तेच होतं, पण ज्या वेळेला राबवणाऱ्या किरण बेदी होतात त्यावेळेला या कैद्यांना माणुसकीचा प्रत्यय येतो. मित्रमैत्रिणींनो, त्यामुळं आपलं जे काम आहे ते मनुष्य निर्माणाचं काम आहे. ज्यांच्या हृदयामध्ये देशभक्ती सदैव जागृत आहे, जे देशासाठी योग्य ते योगदान द्यायला तयार आहेत, असे नागरिक घडवण्याची, स्वतः बनवण्याची आपली सगळ्यांची जबाबदारी आहे हे आपण लक्षात घेऊया. बाबासाहेब त्या भाषणामध्ये पुढे उल्लेख करतात. ते उल्लेख असा करतात की आपल्या देशाला एका गोष्टीचा धोका संभवतो, तो म्हणजे विभूती पूजेचा. एखाद्या माणसाचं कर्तृत्व मोठं असलं की लोक त्याला देवच मानतात आणि एकदा देव मानलं की त्याची पूजा करणं सुरू होतं, त्यांचे देवारे वाजवणं सुरू होतं. बाबासाहेबांनी आपल्याला असं सांगितलं आहे की ज्याप्रमाणे कुठलीही व्यक्ती जी आहे ती स्वतःचा अभिमान ही सोडून देऊ शकत नाही, तसं आपली स्वतंत्र विचार करण्याची क्षमता तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या पायावरती अर्पण करू नका. तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घ्या, स्वतःच्या बुद्धीच्या आधारावरती तुम्ही जगायला शिका. बाबासाहेबांचा हा संदेश आपल्याला आचरणात आणला पाहिजे. त्यामुळं विचार कोणताही असो तो बुद्धीच्या आधारावरती, तर्काच्या कसोटीवरती आपण घासून घेतला पाहिजे आणि आपल्या मनाला, बुद्धीला, विचाराला पटलं की मगच तो विचार आपण प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी कृती केली पाहिजे. कुणीतरी सांगतो म्हणून आपण जीवनामध्ये कुठलीही गोष्ट करता कामा नये, हा बाबासाहेबांचा राष्ट्रपुरुष म्हणून संदेश आहे. राष्ट्रपुरुष या नात्यानं संदेश देताना बाबासाहेब आपल्या जीवनाच्या तत्त्वज्ञानाचा उल्लेख त्या भाषणामध्ये करतात आणि त्या जीवनाचा तत्त्वज्ञानाचा उल्लेख भाषणामध्ये करताना
बाबासाहेब काय म्हणतात? या तत्त्वज्ञानाचा उल्लेख बाबासाहेबांनी पुन्हा एकदा केला आहे. 1955 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये बाबासाहेबांचं दिल्ली आकाशवाणी केंद्रावरती जे भाषण झालं त्या भाषणामध्ये देखील बाबासाहेबांनी हा उल्लेख केला आहे. त्यामुळं हा उल्लेख आपण दोन्ही ठिकाणी जोडून हा वाचला पाहिजे आणि समजून घेतला पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात की माझ्या जीवनाचं तत्त्वज्ञान 3 शब्दांमध्ये सांगता येऊ शकेल आणि ते 3 शब्द आहेत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. परंतु अनिर्बंध स्वातंत्र्य समतेवर घाला घालते, तसेच अनियंत्रित समता स्वातंत्र्याचा संकोच करते. त्यामुळे स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांच्या रक्षणासाठी माझ्या तत्त्वज्ञानामध्ये कायद्याला स्थान आहे. परंतु कायद्याच्या आधारावरती स्वातंत्र्य आणि समतेचा अनुभव घेता येईल याची मात्र खात्री मी देऊ शकत नाही. त्यामुळे बंधुतेच्या आधारावरतीच आपल्या समाजामध्ये स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांचा अनुभव जगात सर्वांना देता येऊ शकेल. मित्रांनो, या भाषणामध्ये बाबासाहेबांनी असं सांगितलं की स्वातंत्र्य आणि समता, बंधुता हे तत्त्वज्ञान जे आहे ते मी फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेलं नसून ते माझे गुरु भगवान बुद्ध यांच्या शिकवणुकीतून घेतलं आहे. माझ्या तत्त्वज्ञानाची मुळं जी आहेत ती राज्यशास्त्रात नाहीत तर ती धर्मशास्त्रात आहेत. बाबासाहेबांचा मुद्दा हा अतिशय महत्त्वाचा आहे. बाबासाहेब म्हणतात की स्वातंत्र्य आणि समता यांचं रक्षण करण्याची हमी ही कायद्याच्या आधारावरती देऊ शकली जात नाही. ज्या वेळेला बाबासाहेबांचं हे वाक्य आपण समजून घेतो त्यावेळेला मनाला वेदना होतात. बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली. आपल्या अनुसूचित जाती जमातीच्या बांधवांच्या, वंचितांच्या जीवनामध्ये ही तत्त्व अनुभवता येतील, उन्नतीचे मार्ग त्यांना खुले होतील याच्यासाठी प्रयत्न केला. परंतु कायद्याच्या आधारावरती या गोष्टी होऊ शकत नाहीत हे ज्या वेळेला कायद्याचा निर्माता, राज्यघटनेचा निर्माता स्वतः म्हणतो त्यावेळेला किती वेदना त्यांच्या हृदयाला झाल्या असतील हे आपण कल्पनेनंच समजावून घेऊ शकतो. परंतु बाबासाहेबांच्या हृदयाला झालेल्या वेदना या काल्पनिक मात्र नव्हत्या. दुर्दैवानं बाबासाहेबांचे हे शब्द द्रष्टेपणाचे ठरलेले आहेत, खरेपणाचे ठरलेले आहेत. आपल्या देशामध्ये आज देखील काही प्रमाणामध्ये जातीयतेचा अनुभव येतो. योगायोगानं आपण ज्या जातीमध्ये जन्माला आलो त्याच्या आधारावरती लोकांना त्याचा नाहक अभिमान वाटत असतो आणि तो अभिमान मनाशी बाळगून ते लोक त्याचा बडेजाव माजवतात आणि दुसऱ्यांना ते कमी लेखतात. एका इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये साधारणपणे 1.5 वर्षापूर्वी आपल्या देशातल्या राजस्थान प्रांतामधला काही एक वृत्तांत प्रसिद्ध झालेला होता आणि त्या वृत्तपत्राच्या पत्रकारांनी राजस्थानमधल्या विविध गावांच्या मध्ये जाऊन हा वृत्तांत प्रसिद्ध केलेला होता. काय वृत्तांत होता तर राजस्थानमध्ये वंचित समाजामधल्या लोकांना स्वतःच्या घरच्या शुभविवाहामध्ये स्वतःच्याच खर्चानं वाजंत्री वाजवण्यास परवानगी नाही, नवरदेवाला घोड्यावरती बसण्याची परवानगी नाही आणि हे चित्र कुठल्याही ऐतिहासिक काळातलं नसून केवळ 1.5 वर्षापूर्वी जो वृत्तांत तयार केला आहे त्याच्यामध्ये आहे. कुठं राहिली समता, कुठं राहिलं स्वातंत्र्य? याच्यापेक्षा अजून एक विलक्षण बातमी काही वर्षांपूर्वी मी इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये वाचली. भारताच्या तामिळनाडू नावाच्या राज्यामध्ये एका व्यक्तीनं हायकोर्टामध्ये अर्ज केला की त्याच्या घरामधल्या आजीचं निधन झाल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा गावामधल्या प्रमुख मार्गावरनं काढता आली पाहिजे. कोर्टानं त्यांच्या बाजूनं निर्णय दिला की रस्त्यावरती संचार करण्याचं स्वातंत्र्य सर्वांना आहे, त्यामुळं ज्या रस्त्यावरून जाणं योग्य वाटतंय त्या रस्त्यावरनं अंत्ययात्रा काढता येऊ शकेल. परंतु दुर्दैवानं तिथल्या यंत्रणेनं असं सांगितलं की कायदा आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे तुम्हाला या रस्त्यावरून अंत्ययात्रा काढता येणार नाही. या दोन्ही वृत्तांत पाहिल्यानंतर असं वाटतं
की व्यक्तीच्या जीवनामध्ये शुभविवाहासारखा प्रसंग असेल किंवा आपल्या जिवलग व्यक्तीच्या निधनासारखा दुःखद प्रसंग असेल, या दोन्ही प्रसंगामध्ये देखील आम्ही स्वतःच्या स्वातंत्र्याचा अनुभव घेऊ शकत नाही, समतेचा अनुभव घेऊ शकत नाही. मग या ठिकाणी बाबासाहेबांचे शब्द दुर्दैवानं द्रष्टेपणानं खरे ठरले असं आपल्या लक्षात येतं. मग बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे बंधुतेचा मुद्दा. आपल्या आजूबाजूला आपण जर बारकाईनं बघितलं तर बंधुभाव हाच धर्म हा विचार घेऊन समाजामध्ये अनेक कार्यकर्ते, व्यक्ती, संस्था, संघटना या समाजाच्या उन्नतीसाठी वेगवेगळे प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. विदर्भासारख्या एका भागामध्ये जन्माला आलेल्या कल्पना सरोज, की बालवयात लग्न झालं, पतीनं टाकून दिलं, मग परित्यक्तेचं जीवन जगत असताना त्यांनी हिंमत सोडली नाही, स्वतःचा उद्योग सुरू केला, एक उद्योग विकत घेतला आणि त्याच्यामधून अनेकांना ज्या वेळेला रोजगार दिला त्यावेळेला त्यांनी स्वतःच्या जातीपातीचा, नात्या गोत्याचा विचार केला नाही, तर त्यांनी तो बंधुतेचा विचार केला. आपण समाजामध्ये आजूबाजूला बघतो त्यावेळेला आपल्याला लक्षात असं येतं की यवतमाळसारख्या शहरामध्ये राष्ट्रसेविका समितीच्या काही कार्यकर्त्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी तिथे शाळा चालवतात आणि त्या शाळा आपल्याला त्या शाळांचा उपयोग